हरे नमः। हरे नमः। नमो नमः। प्राणादेरीशितारं परमसुखनिधिं सर्वदोषव्यपेतं सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रकृतिपतिमजं सर्वबाह्यं स्वनित्यं सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमुनिमनुजाद्यैस्तदा सेव्यमानं विष्णुं वन्दे सदाहं सकलजगदनाद्यन्तमानन्ददन्तम्। हरे नमः। अंतर्यामि ब्राह्मणम् अतः अतः एनम् उद्दालकः आवरुणिः अरुणाचा मुलगा उद्दालक नावाचा जो आहे याज्ञवल्काला येऊन विचारायला मद्रेषु अवसाम मद्रेषु अवसाम आपण मद्र देशामध्ये राहूया पतंजलस्य कापि अस्य गृहेषु पतंजलाच्या कोणातरी त्याच्या ग्रहामध्ये यज्ञम अधियानाः यज्ञाच्या बद्दल विचार शिकत असताना तस्य आशीत भार्या तिची एक पत्नी होती गंधर्व गृहीता म्हणजे गंधर्वांनी रक्षलेली होती रक्षण केलेली तमपृच्छत तमपृच्छाम कोऽसि इति त्याला विचार को कहा अशी तू कोण आहेस स्वब्रवीत तो म्हणाला मी कबंध आहे अथर्वणाचा मुलगा कबंध आहे स्वब्रवीत तो म्हणाला पतंजलम काप्यम याज्ञिकांश्च वेत्थ पतंजला म्हणून काप्यम काप्यम याज्ञिकांश्च वेत्थ कोणती आहेत कोणतीही पतंजलाची हे आहे मुली आहे याज्ञिका सगळे विषय माहिती आहेत तिला नु त्वम काप्य तत्सूत्रम कोण बरं तू ह्या सूत्रांचे रचना करून येन आयंच लोक परश्च लोक ज्यामुळे ह्या लोकातील लोकांना परकीय लोक म्हणजे दुसऱ्या लोकांच्या मध्ये असणाऱ्या सर्व आणि त्या भूतानी सगळ्या तिथं असणाऱ्या सगळ्या प्राण्यांच्या बद्दल संदृप्तानि भवन्ति संदृप्तानि चांगल्या रीतीने जाणलेले होतात पर लोक ह्या इथल्या लोकांना इथल्या लोकातील आणि परलोकातील सगळे लोक जाणकार असणारे जाणीव असणारे होतात सो ब्रवीत पतंजला मग तो पतंजल म्हणला काप्यो नाहम तद भगवन वेद इति कोणी असलं तरी मी भगवंताच्या बद्दल इतकं काही जाणत नाही तर पूर्ण रीतीने जाणत नाही तो ब्रवीत मग तो म्हणाला पतंजलम काप्यम तो पतंजलाला म्हणाला काप्यम याज्ञिकांश वेत्थ कोण बरं त्या याज्ञिक लोकांना सगळ्यांच्या याज्ञिक सगळ्या लोकांच्या बद्दल जाणतो वेत्थ नु त्वम काप्य त्वम अंतर्यामिणम त्यांच्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याला जाणतो आमच्या लोकम जे जाणले असताना ह्या लोकातील लोकांना परत्र लोकांना सर्वांना सगळे प्राणी मात्रांना देखील अंतर्यामी परमात्म्याला यमयती नियमन करणारा असतो जो नियमन करणारा असतो त्याच्याबद्दल समजतात तो ब्रुवीत पतंजला हा तो पतंजल म्हणाला काप्यो नाहंतम भगवन वेदे मी त्या भगवंताच्या बद्दल कोण आहे हा तो मला काही माहित नाही बरं का तो ब्रुवीत मग तो म्हणाला
तो म्हणायला पतंजलम काप्यम याज्ञिकांश यो वै करतात काप्य. पतंजलाच्या बद्दल कोण याज्ञिक असणार आहे त्या परमात्म्याला जाणतो. तत्काप्य कोण असेल ते सूत्रम विद्या जे सूत्राच्या बद्दल माहिती आहे. त्यांच्या अंतर्यामिनमिती त्या म्हणजे सूत्रांचा अर्थ जाणून घेऊन त्या अंतर्यामी असणारा देखील जाणून घेतो. स ब्रह्मवित तो ब्रह्मज्ञानी होतो. स लोकवित लोकांच्या बद्दल पूर्ण जाणीव असलेला होतो. स देववित सगळ्या देवतांच्या बद्दल जाणलेला होतो तो. स भूतवित सगळ्या प्राण्यांच्या बद्दल देखील जाणतो. आत्मज्ञानी असा होतो तो परमात्म्याच्या बद्दल जाणीव असलेला होतो. तर सर्ववित त्यामुळे सर्ववित होऊन जातो सर्व ज्ञानी होतो. तेभ्यो अब्रवी त्यांच्याबद्दल सांगायला लागले. तर अहम वेद मला ते माहित आहे. तच्चेत त्वं याज्ञवल्क्य सूत्रम अविद्वांस्तम ते जर हे याज्ञवल्क्य सूत्र जे आहेत ते जे सूत्र त्यांनी सांगितले आहेत परमात्म्याच्या बद्दल अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याच्या बद्दल अविद्वांस्तम तर ज्याबद्दल आम्ही समजलेले नाहीये ते अंतर्यामी कोण आहे तेही समजलं नाही. ब्रह्मगवीर उदजसे ब्रह्मगवी ब्रह्मज्ञानी असा तू उदयसे म्हणजे प्रकाशमान होशील विराजमान होशील. मूर्धा ते विपतिष्यती जर ब्रह्मज्ञान तुला झाले नाही तर तुझा मूर्धा म्हणजे मस्तक जे आहे खाली पडेल. वेदवा अहम गौतम मला माहित आहे बर का हे गौतम तत्सूत्रम सूत्र आणि त्या अंतर्यामी असणारा कोण आहे त्याला मी जाणतो असं म्हणलं तर यो आहे कश्चित ब्रूयात जो कोणी ही गोष्ट सांगेल वेद जाणेल वेद येते आणि मला कळत आहे म्हणून असं म्हणलं. वेद तसा ब्रूही तू जसा समजून घेतलं तसं आम्हाला सांग त्याच्यावर सूत्राचा अभिप्राय सांग असं म्हणले. मग नंतर आपण तस्यैव तस्यैव सर्व तस्यैव सर्व नियंत्रित्व उच्चते आणि अजून एक काय म्हणजे तो सगळ्यांचा नियमन करणारा आहे असं म्हणतात. जो यो अंतरो यमयती जो आत राहून सगळ्यांचं नियमन करतो. द्वितीय द्वितीय शब्द दुसरा य म्हणून आहे की नाही हा तो शब्द जो आहे यो यथा म्हणून असं दोनदा म्हणतात ना त्याच्यामध्ये दुसऱ्या या शब्दाचा अर्थ विष्णू शब्द पर्याय असणार असा असतो. ते विष्णू परमात्म्याला य म्हणून म्हणतात. य म्हणजे नियमन करणार. अकय संभूम सख हा विष्णुवाचक हे सगळे अकय प्रवी संभूम प्रवी संभूम सह भूम सख 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 हे सगळे शब्द विष्णुवाचक आहेत बरं का. हे अक्षर सगळे विष्णुवाचक आहेत. हे एकाक्षर आहेत ते सगळे एकाक्षरा इत्येष निर्दोषत्वात जनार्दन हा परमात्म्याला का म्हणतात निर्दोष असल्या कारणाने म्हणतात. आनंदत्वात क म्हणतात त्याला क म्हणून आहे ना त्या क चा अर्थ आनंद देणारा आहे म्हणून. पूर्णत्वात य इति पूर्ण असल्या कारणाने य म्हणून म्हणला जातो. इति इत्यादी शब्द निर्णय इत्यादी सगळ्या शब्दांचं एकूण ना सगळ्यांचा अक्षरांचा काय अर्थ विष्णू परमात्माचा आहे असं म्हणजे विष्णू परमात्माचा अर्थ दाखवतात ते शब्द निर्णयामध्ये सांगितले. तर प्रतिज्ञात प्रकारेण आपण जसं जाणलेलं आहे त्या हिशोबाने प्रविज्ञात प्रकारेण ब्रह्मविद पूर्ण विज्ञानात लोकानां कर्तृवेदनात पूर्ण ज्ञानी असल्या कारणाने पूर्ण विज्ञानाने युक्त असल्या कारणाने लोकांना करता देखील तोच असल्या कारणाने म्हणजे कोण आहे काय नाही हे सगळं समजून देणारा लोकवित लोकांना देखील जाणणारा देववित देवांना देखील जाणारा असो तो परमात्मा देवानां देवदेवाना देववेदना देव लोकांना सगळ्यांना आम्ही देव आहोत अशी कल्पना येण्यासाठी म्हणून वेदार्थ वेदनाचे आणि वेदार्थ जाणून देणारा असल्या कारणाने वेदविद भूतविद तथा वेदज्ञानी म्हणतात त्याला भूतज्ञानी म्हणतात. तर नियंत्र परिज्ञाना त्या सगळ्यांचा नियमन करणारा असल्या कारणाने
आत्मविद तो आत्मविद देखील म्हणला जातो, आत्म देखील म्हणला जातो. आप्तवेदना, आप्त लोकांना जाणून घेतो मग. सर्ववित, सर्वज्ञ, सर्ववित आणि सर्वसार, सगळं जाणणारा आणि सर्व सार ज्ञान, सगळ्या सारांचा म्हणजे सारभूत विषयांचा ज्ञान असणारा पुरुषोत्तम आहे. देशाधिष्ठात्र विज्ञानात कोणत्या कोणत्या देशामध्ये अधिष्ठान करून कोण राहत असतो हे सगळं माहित असते त्याला. म्हणून त्याला देशज्ञ असं म्हणतात. ज्या येतात येतात म्हणजे जो कोणी ह्या सगळ्या सर्वश्रेष्ठ असणाऱ्या गोष्टींना जाणून घेतो म्हणून त्याला सर्वज्ञ असं म्हणतात. वैदिक भाषेमध्ये त्याला सर्वज्ञ असं म्हणतात. म्हणून ब्रह्मतर्कामध्ये सांगितलं. सहोवाच, मग तो काय म्हणतात? वायुर्वै गौतम एतत् सूत्रम वायुना वै गौतम सूत्रेण अयंच लोका. वायू या ठिकाणी गौतम आहे आणि त्याचे सूत्र सगळे गौतमाचे सूत्र देखील वायूच्यामुळे वायूच्या द्वारे जाणले जात असतात. गौतम सूत्रेण अयंच लोक, गौतमाच्या सगळ्या सूत्रांनी हा सगळा लोक, परश्च लोक, हा परलोक देखील, सर्वांचे भूत आहे सगळे प्राणी संदृब्धानी भवंती, सगळीकडून पूर्णपणे व्यापलेले आहे. लोक हा परश्च लोक, हा लोक आहे, परलोक आहे, सर्व प्राणी मात्र आहेत, सगळे सगळे संदृब्धानी भवंती, त्याच्यानी व्यापलेले आहेत. तस्मात वै गौतम पुरुषम, त्या करतात गौतम त्या पुरुषाला प्रेतमाहुर व्यस्रंशिताभ्याम, व्यस्रंशित अस्याम अंगानी, अस्यांगानी. हा, तो परमात्मा प्रेत माहू, त्याला प्रेत म्हणतात. प्रेत उत्कृष्ट रीतीने इथं समजणार, समजदार. माहूर व्यस्त्रवंशित, अशा अंगाने, अशा त्याच्या शरीरापासून सगळ्या गोष्टी निघालेल्या आहेत. अंगानी ती वायुना हे गौतम सूत्रेन, वायू परमात्मा वायुदेवाच्या सहित गौतम सूत्राने सगळे व्यापलेले आहेत, धरलेले आहेत. संदर्भानी भवंती इत्येवमेव एतत्, याकरता हे सगळं याज्ञवल्क्य अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याच्या बद्दल जाणणं म्हणतात. याज्ञवल्क्य अंतर्यामिणम ब्रूही, आणि तो अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याच्या बद्दल आम्हाला सांग. स्यूतम जगदिदम यस्मित सूत्रम वायुरथो स्मृतः. स्यूतम भरलेलं आहे जगत, इदम हे सगळं जग, सगळं जग स्यूतम विणलेले आहे. इदम सूत, म्हणून हे सगळं जग सगळं एकात एक एकात एक एकात एक असे शिवलेले आहेत. म्हणून सूत्र म्हणजे वायू. तम त्यापी यमयेत यस्मा, आणि त्या वायुदेवाच्या देखील नियमन करत असल्या कारणाने तर अंतर्यामी असतात श्री हरी परमात्मा आहे असं समजून घ्यावं. या पृथिव्याम तिष्ठन, जो पृथ्वीमध्ये राहतो आणि पृथिव्या अंतरो, आणि पृथ्वीच्या आतमध्ये राहत असतो. यम पृथ्वीच्या वेद, ज्याला पृथ्वी जाणते. पृथ्वी न वेद, पृथ्वीच्या त्याबद्दल त्याच्याबद्दल जाणून घेऊ शकत नाही. यश पृथ्वी शरीर, ज्या परमात्माचं हे पृथ्वी म्हणजे शरीर आहे. या पृथ्वी अंतरोज माहिती, आणि जो पृथ्वीच्या आतमध्ये राहून नियमन करतो. एषत आत्मा अंतर्याम, तो परमात्मा सगळ्यांच्या अंतर्यामी आहे, अमृत स्वरूपी आहे. त्या अस्तु तिष्ठन आद्यो अंतरो यम आपो न विदुः, जो पाण्यामध्ये राहतो आणि आत्मा पाण्यात राहून अंतरो अंतरो यम आपहा न वेदो, ज्या परमात्म्याच्या बद्दल आपहा, आप देवतांना देखील एवढं ज्ञान नाही. जसे आपण ज्या परमात्माचं शरीर म्हणजे पाणी आहे, यो आपो अंतरो यम माहिती, आणि पाण्यामध्ये राहून जो नियमन करत असतो. हे सुद्धा आत्मा अंतर्याम नव्हता, तो सगळ्यांच्या आत्मा म्हणजे आतमध्ये असणारा राहून अंतर्यामी आहे आणि अमृत स्वरूपी आहे. त्या अग्नोतिष्ठन, जो अग्नीमध्ये राहतो, अग्नेयांतरोयम, अग्नीच्या आतमध्ये राहून देखील तो अग्नी त्याच्याबद्दल जाणून घेत नाही. अग्नी न वेद, यश अग्नी हे शरीर, ज्याचा अग्नी हे शरीर आहे, त्या अग्निमंतरो यमयती, जो अग्नीच्या आतमध्ये राहून नियमन करतो. हे सुद्धा आत्मा अंतर्यामी राहतो. हा परमात्मा अंतर्यामी आहे, अमृत स्वरूपी आहे.
हा अंतरिक्ष, आता अंतरिक्षामध्ये जो अंतरिक्षामध्ये राहतो, अंतरिक्षात अंतर हा अंतरिक्षाला सोडून वेगळा असतो, तर आतमध्ये राहत असतो. पण हा यम आत अंतर्यामी न, म्हणजे अंतर्यामी असणारा तो अंतरिक्ष देखील ज्याला जाणून घेत नाही. यश अंतरिक्ष शरीर, ज्याचं हे अंतरिक्ष नावाचं एक शरीर आहे, त्या अंतरिक्ष अंतरोय म्हणजे ती जो अंतरिक्षामध्ये आकाशामध्ये राहून हा सगळ्यांचा नियमन करतो. एष आत्मा, तोच आत्मा आहे अंतर्यामी अमृतमय असणारा आत्मा आहे. या वायू तिष्ठन वायूवर अंतर हा जो वायूमध्ये राहतो आणि वायूच्या मध्ये आतमध्ये राहून देखील त्याला वायू पूर्ण रीतीने जाणू शकत नाही. वायू न वेद यश वायू शरीर, त्याच्यासाठी वायू म्हणजे शरीर आहे. वायू अंतर हा यमयते आणि वायूच्या आतमध्ये राहून नियमन करतो. एखादा आत्मा अंतर्याम्य अमृत, हा तो हा अंतर्यामी असणारा आत्मा आहे, अमृतमय स्वरूपी असणारच आहे. या दिवी तिष्ठन जीव हा अंतरो जो जीव लोकांमध्ये राहतो आणि जीव लोकांच्या आतमध्ये देखील असून त्याला जीव लोक त्याला जाणून घेत नाही, जाणू शकत नाही. देव न वेद यश देव ज्याचे शरीर म्हणजे जीव लोक आहे, हा अशा दिवा म्हणतात जो दिवांच्या जीव लोकांमध्ये राहून यम येते नियमन करतो, तो आतमध्ये असणारा अंतर्यामी असणारा अमृत स्वरूपी परमात्मा आहे. या आदित्य अधिष्ठान, आता जो आदित्यामध्ये राहतो, मग अंतर हा अंतर हा आदित्याला सोडून वेगळा असतो, ज्याला आदित्य स्वतः जाणून घेत नाही. जसे आदित्य म्हणजे हे शरीर आहे, या आदित्य अंतरो एवढी जो आदित्यामध्ये राहतो आणि नियमन करतो. हे स्वतः आत्मा अंतर्यामी अमृत, हा तो परमात्मा आहे, अंतर्यामी असणारा अमृत स्वरूपी आहे. हा दिक्षुतिष्ठन दिग्भो दिग्भ्यो अंतर हा जो सगळ्या दिशेमध्ये राहून तिच्या आतमध्ये दिशेमध्ये असतो आणि याला ज्याला दिशा जाणू शकत नाही, जाणून घेऊ शकत नाही. दिशा हा शरीर, त्या परमात्म्याचे सगळ्या दिशा म्हणजे शरीर आहे. हा दिशा अंतरा दिशा सोडून दिशांना सोडून वेगळाच असतो आणि तिचा राहून यमयती नियमन करतो. एष आत्मा अंतर्याम हा तो हा आत्मा आहे, अंतर्यामी आहे, अमृतमय आहे. यम, आता या यम चंद्र हा, आता ह्याच्यामध्ये जो चंद्र आहे की नाही, चंद्रामध्ये राहतो आणि चंद्राला माहित नाही, चंद्र नसतो तो, आणि त्या चंद्राला त्याच्याबद्दल ते जाणीव नाही आहे. यश चंद्रतारकम शरीरम, चंद्रतारकात्मक ज्याचं शरीर आहे आणि चंद्रतारकाच्या मध्ये आतमध्ये असतो नियमन करत, सदा आत्मा अंतर्यामी, त्याला आत्मा म्हणतात अंतर्यामी असणारा अमृत स्वरूपी आत्मा आहे असं म्हणतात. या आकाश अधिष्ठान, आकाशात अंतर हा जो आकाशामध्ये राहून आकाशाला सोडून वेगळा असतो, जो ज्याबद्दल आकाश जाणून घेत नाही. जसे आकाश आहे ज्याचं आहे, आकाशात ज्याचं शरीर आहे, या आकाशानंतर माहिती आकाशामध्ये आतमध्ये राहून जो नियमन करतो, तोच हा आत्मा आहे, अंतर्यामी असणारा अमृत स्वरूपी आत्मा आहे. हा तमसी तिष्ठन तमसो अंतर, जो तमामध्ये अंधारामध्ये राहतो आणि तमाला सोडून वेगळा असतो. यम तमो न वेद, ज्याला तम जाणून घेत नाही. यश तम हा ज्याचं हे शरीर, तम म्हणजे शरीर आहे, यश तम हा शरीरम, हा तमसो अंतरोय म्हणजे ते जो या अंधकाराला सोडून नियमन करत असतो आणि राहत असतो, आत्मा असतो, तोच अंतर्यामी असणारा अमृत स्वरूपी आत्मा आहे. या तेजसे तिष्ठन तेजसो अंतर हा जो तेजामध्ये राहतो, पण तेजाला सोडून वेगळाच असतो. या तेजो यम तेज हा न वेद, तेज त्याला जाणून घेत नाही, जाणू शकत नाही. यश तेज, ज्याचं शरीर म्हणजे तेज आहे, यश तेज अंतर तेजाच्या आतमध्ये राहून नियमन करतो, तोच हा आत्मा आहे, अंतर्यामी असणारा अमृत स्वरूपी आत्मा आहे असं. इत्याधिदैवतम अथा अधिभूतम, हे सगळं अधिदैवत देवतांच्या बद्दल सांगितलं. अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याचं स्वरूप दाखवलेलं आहे. असा अधिभूत, त्या सर्वेषु भूतेषु तिष्ठन, जो सगळ्या प्राण्यांच्या मध्ये राहतो आणि सगळ्या प्राण्यांना सोडून वेगळाच असतो, आतमध्ये मात्र सगळा आतमध्ये सगळ्यांच्या मध्ये राहतो. सर्वांनी भूत आणि सगळे प्राणी त्याच्याबद्दल सगळ्या प्राणीच्या बद्दल जाणून घेतो, पण ते प्राणी त्या परमात्म्याला जाणून घेऊ शकत नाहीत.
असे सगळे शरीर जे आहेत, हं, त्या परमात्म्याला वेगळं आहेत. जो सगळ्या शरीरामध्ये त्या सर्वांनी भूतानी जो ह्या सगळ्या प्राणांच्या मध्ये आत्म राहतो, नियमन करतो, एष तर आत्मा अंतर्याम्य अमृत, तोच हा परमात्मा आहे. अंतर्यामी असणारा असा परमात्मा आहे, अमृतमय असणारा असा आहे. इत्या आधी इत्याधिभूत अध्यात्म, त्याप्रमाणे अधिभूत सांगितलं. अध्यात्माबद्दल सांगत आहे. त्या प्राणे तिष्ठन प्राणाला अंतरा, तो प्राणामध्ये राहतो आणि प्राणाला सोडून वेगळाच असतो. यम प्राणो न वेद, ज्याला प्राण जाणून घेत नाही. यश प्राण, ज्याचा प्राण हे शरीर आहे, या प्राण अंतरो यमयते, त्या प्राणाच्या आतमध्ये राहून जो नियमन करत असतो. हे स्वतः आत्मा अंतर्याम्य होत हा, तोच आत्मा आहे अंतर्यामी असणारा, अमृत स्वरूपी असणारा असा आहे. त्या वाची तिष्ठन, जो वाणीमध्ये राहतो आणि वाच अंतरो वाणी सोडून वेगळाच असतो. तर वाघ न वेद, ज्याला वाणी जाणून घेत नाही, जाणून घेऊ शकत नाही. यश वाक म्हणजे शरीर आहे, ज्याचं हे शरीर देखील वाणीच आहे. त्या वाचा अंतर्वाय माहिती, वाचा वाणीमध्ये आत राहून तो नियमन करतो. एक सदा आत्मा अंतर्याम्य अमृत, हा तोच हा परमात्मा आहे, अंतर्यामी असणाराचा, अमृतमय असणाराचा आहे. यश चक्षुषी तिष्ठन, चक्षुषांतर, जो डोळ्यामध्ये राहतो, डोळे सोडून वेगळा असतो, ज्याला डोळे जाणून घेऊ शकत नाही. यश शरीर म्हणजे हे डोळेच हे त्याचं शरीर आहे. या हा चक्षु अंतर हा तो, जो चक्षुच्यामध्ये आतमध्ये नियमन करत राहत असतो, तोच हा आत्मा अमृतमय असणारा अंतर्यामी असणारा आत्मा आहे. तर श्रोत्रेधिष्ठन, श्रोत्रानंतर जो श्रोत्रेंद्रियामध्ये राहतो आणि श्रोत्रेंद्रिय रूपाने असतो. एवं श्रोत्र वेद, ज्याला कान ऐकू शकत नाही, जाणू शकत नाही. यश श्रोत्र शरीरम, त्याचं हे श्रोत्र म्हणजे शरीर आहे. यश चक्षुर अंतर यमयती, त्या श्रोत्र अंतर यमयती, जो श्रोत्रामध्ये आत राहून नियमन करत असतो, तोच हा आत्मा अंतर्यामी असणारा, अमृतमय असणारा आहे. त्या मनसी तिष्ठन, मनसो अंतर, हा जो मनामध्ये राहतो. मन वेगळं मनाच्या स्वरूपाने असतो, ज्याला मन जाणू शकत नाही. यश मन म्हणजे ज्याचं जरी शरीर आहे. यम मनो न वेद, यम अंतर मन हा शरीर, ज्याचं मन हे शरीर आहे, जो मनाला आतमध्ये राहून नियमन करत असतो. एष आत्मा, तोच हा आत्मा आहे, अंतर्यामी असणारा, अमृत स्वरूपी असणारा असा आहे. यश तचितिष्ठन सजो अंतर्यो, जो तगेंद्रियामध्ये राहतो आणि तगेंद्रियाला सोडून वेगळाच असतो. यम त्वक न वेद, जे त्या परमात्म्याला त्वचा जाणू शकत नाही. जश त्वक शरीर, त्याचं हे तगेंद्रिय हे शरीर आहे. या त्वचम अंतरो यमयती, जो त्वचेच्या आतमध्ये राहून नियमन करत असतो, तोच आत्मा आहे, अमृतमय असणारा असा अंतर्यामी आत्मा आहे. या विज्ञाने तिष्ठन, हा विज्ञाने तिष्ठन, विज्ञानाचा अंतर हा, जो विज्ञानामध्ये राहत असतो पण विज्ञान नसतो, त्याला विज्ञान जाणू शकत नाही. हं? यश विज्ञान, त्याचं हे विज्ञान रूपाचं शरीर आहे, जो विज्ञानाला नियमन करणारा असतो, तो हा अमृत स्वरूपी असणारा अंतर्यामी परमात्मा आहे. त्या रेतची, त्या रेतसामध्ये जो राहत असतो पण रेतस नसतो, त्या रेतस हे जे आहे त्याला ज्याला जाणू शकत नाही. ज्याच्या रेत म्हणजे शरीर आहे, आणि त्याचे रेत ते रेताच्या अंतर्यामी जो राहून नियमन करतो, ईश आत्मा अंतर्यामी, तोच तो हा अमृतमय, हा अमृतमय असणारा अंतर्यामी परमात्मा आहे. अदृष्टो दृष्टा, द्रष्टा अदृष्टो दृष्टा, अदृष्ट हे द्रष्टा आहे. अश्रुत हा श्रोता, श्रुत न ऐकणार, हा ऐकायला न येणारा असून जो श्रोता आहे. अमत हो, ज्याच्याबद्दल जाणलं जात नाही, तो म्हणता आहे. अविज्ञात असणारा, विज्ञात जरी असतो तरी नान्य असतो, तो असे त्याला सोडून दुसरा कोणीही जाणारा नाहीये, द्रष्टा नाहीये.
नान्य असती. हा, श्रोता त्याचा श्रवणेंद्रियाने ऐकणारा देखील कोणी नाही. म्हणून म्हणता देखील तो दुसरा कोणीही होऊ शकत नाही. नान्य तो विज्ञान आहे. म्हणून याकरता जाणलेला म्हणून देखील जाणणारा म्हणून असं दुसरा कोणी नाही आहे त्याच्यावर. तोच हा अंतर्यामी असणार असा परमात्मा, अमृतमय असणार असा आहे. अन्यथा बाकी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहे. आत म्हणजे दुःखयुक्त आहे. तर तो उद्दालक हा अरुणी उपरला. त्यानंतर उद्दालक असणारा अरुणी ऐकून घेऊन शांत झाला. याप्रमाणे अंतर्यामी ब्राह्मण सांगितले तुम्हाला. इत्यंतर्यामी ब्राह्मण, अंतर्यामी ब्राह्मण म्हणून याला म्हणतात. इथे अंतर्यामी ब्राह्मण. आता ह्याच्या पुढे जे आहे, पृथिव्याद्या देवता असतो देव देह वद्यश्च वशत्वतः, परमात्म्याच्या वशामध्ये राहून हे सगळेच्या सगळे देवता सगळे नुसतं त्याच्या वशामध्ये राहून करत असतात काम. हं? ते सगळं ह्या परमात्म्याचं एक शरीर रूपाने राहत असतात. हं? विष्णू परमात्मा त्याच्यामध्ये अंतर्यामी होऊन राहणारा जाणणारा तोच आहे. अंतस्थ असणारा देखील तोच आहे. देवानांच्या न विदुः, याच्याबद्दल देखील त्यांना ज्ञान नसते. यांच्या देवता हा प्रविष्टता सगळ्या देवतांच्या मध्ये तो परमात्मा प्रविष्ट झालेला असतो. याकरता देवता असं देखील तोच आहे. सगळ्याच्या सगळं त्याच्या वशामध्ये असतं. याकरता सगळं त्या सगळ्यांच्या अंतर्यामी असतो तो. बाह्यापेक्षा विना असतो. बाह्य पदार्थांची अपेक्षा त्याला गरज नसते. रमते आणि आनंदाने युक्त होऊन तिथे रत असतो, तो राहत असतो. प्रियत्वाचे हरे हे परमात्म्याला अत्यंत प्रिय असल्या कारणाने अंतरत्व उदाहरण, अंतरत्व अत्यंत प्रिय आवडत असतं तर अंत अंतरत्व अंतर्यामी म्हणून त्याला म्हणतात. अंतर्यामी असणारा परमात्माच आहे म्हणून सांगतात. जीवानां सप्रियत्वंत विष्णूना नियतम येत, सगळ्या जीवांना परमात्म्याचा अत्यंत लाडके म्हणून विष्णू परमात्म्याच्या नियमनामध्ये सगळे राहत असतात. तसे प्रियत्वम नान्य ना, त्या परमात्म्याच्या आवडत्या गोष्टी दुसऱ्या कोणाला तरी आवडतात त्यामुळे नसतं. विष्णू परमात्म्यालाच आवडतं असं म्हणून ते आवडते होतात. देव आश्चर्य आहे म्हणून त्या परमात्म्याच्या नियमितपणे सगळ्याच्या सगळ्या आवडते होतात आणि स्वतंत्र असतात. संनियंता असा अंतर्यामी स्वतंत्र आहे तो, आणि असा स्वतंत्र राहूनच नियमन करत असतो. अंतर्यामी म्हणून देखील त्याला त्याच्यासाठीच म्हणतात. देवतानां स्वभावोपी, देवतांचा एक स्वभाव देखील आहे. ते स्वरूपमपी सर्वदा, स्वभाव आणि स्वरूप सगळ्याच्या सगळ्या गोष्टी असतात. तर अधीनं ततो यामी, तर त्या परमात्म्याच्या अधीन असतात म्हणून ते नियमन करणारा असतो. वासुदेव परमात्मा सगळ्यांचा अंतर्यामी असून नियमन करणारा आहे. स्वभाव सत्ता दातृत्व, स्वतःचा भाव असतो की अभिप्राय जे आहे ते सगळं स्वतः परमात्मा त्यांना तो भाव देत असतो, अभिप्राय देत असतो. नियमन करत राहत असतो. ब्रह्मतर्कामध्ये सांगितलेलं आहे. अधिभूतम सर्व जीवा अध्यात्मम तत्शरीरगा देवता असतात स्वरूपस्थाः अधिदैवाभिधामतः, सगळे प्राणी त्याच्या जीव सगळ्या प्राणी ते त्याच्या हातात असतात. अध्यात्म रूपाने त्यांच्या शरीरामध्ये राहत असतो तो. ते देवता देखील सगळ्या स्वलोक असतात, आपल्या आपल्या लोकांमध्ये राहून ते आपल्या आपल्या कामाला लागलेले असतात. म्हणून ते सगळे तसं लागलेले असतात म्हणून अधिदैव होतात. लोकाभिमानी असणारा परमात्माच आहे. हे अधिलोक आहात ते अधिलोक म्हणतात. यज्ञांचे अभिमानी असं केलं अधियज्ञ म्हणून म्हणतात. याप्रमाणे असे त्यांचे नाव सगळे परमात्मा अंतर्यामी असतो म्हणूनच नाव आलेले असतात. भवना भवनाधिकारे शीतत्वाद अधिभूत, घर करून तिथं अधिकार आपला गाजवतो याकरता अधिभूत म्हणतात त्याला. तो नारायण वाती, तो उत्तम असणाऱ्या परमात्म्याला वा गती गंध नयो हो. वा शब्दाचा, वा ह्या अक्षराचा अर्थ गती गंध घेऊन जाणारा, वाहतो वाहणेपणा. आणि तीच गोष्ट जी आहे पक्षराताच्या मध्ये राहतो. पक्षरात म्हणजे गरुडामध्ये असते म्हणून तो वाहून घेऊन जातो. आता हा वाहना, आता हा असा पृथ्वी इत्युक्त म्हणून तो पृथ्वी या शब्दाने वाच्य असणाऱ्या नारायणाला आपल्या खांद्यावर घेऊन जात असतो म्हणून पक्षीरातला वा म्हणतात.
आता हा असा पृथ्वी इत्युक्त अंतरिक्ष महाराज होता. पृथ्वी म्हणून या शब्दाने तो वाच्य असतो. अंतरिक्ष म्हणजे रुद्रदेव असतात. अंतर्गत म्हणजे हा सर्व सगळ्या आपल्या अंतर्यामी असणाऱ्या सगळ्या गोष्टीला जे आहे इच्छया क्षपयेत असो, आपल्याला आपल्या इच्छेला अनुसरून त्याला सगळ्याला कमी कमी करत जातो. देवर नाम देवी विद्युत. विद्युत विद्युत ह्या देवीला जे आहे देव म्हणून म्हणतात. साक्षात एव सरस्वती, साक्षात सरस्वतीच असते. देवतनाथ सर्व वस्तूंना सगळ्या गोष्टींना प्रकाशवंत करतात म्हणून ती तशा रीतीने असते. आणि तमो ही दुर्गा नावाची आहे, तिला तम असं म्हणतात. आता ग्लपयेत सर्व, ज्या कारणाने सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ग्लपयेत म्हणजे खाऊन टाकते, नष्ट करते. सर्व सगळ्यांना देखील खाऊन टाकते. तेज हा श्री परिकीर्ता, तेज हे लक्ष्मी देवी आहे. आकाश विघ्न उद्दिष्ट, आकाश हे विघ्न रूपाने असतं म्हणून विघ्नराज झालं. काशते इथे पृथुदर, हा काशते म्हणजे दिसून येतो म्हणून त्याला पृथुदर म्हणजे गणपती असं म्हणतात. गणपतीचं पोट असं पृथू असतंय. आप वरुणोद्दिष्ट, आप म्हणजे वरुण आहे. तर पालयत सो, तर सगळ्याकडून सगळ्या रीतीने पालन करतो याकरता आप हा. आत्मा ह्या शब्दाने विज्ञान आपाला, आप म्हणजे विज्ञान. सर्व जीवाभिमानी असणारा आत्मा आहे तो. ब्रह्मयोक्त मे सर्वे म्हणून सगळेच्या सगळे ब्रह्म परमात्म्यानेच आश्रित असतात हे सगळे. अनुक्ता अभि देवता हा न, जे ज्यांचे नाव सांगितलं नाही ते सगळे देवता देखील त्या परमात्म्याच्या अधीन असतात. हे ते जीवा परे सर्वे, बाकीचे जे जीव आहेत ते सगळेच्या सगळे नियंता, नियंता म्हणजे नियमन करणारा विष्णू परमात्मा आहे म्हणून याकरता सगळे जीव, जीव हे शब्दाचे वाच्य आहे. जीवानाम नियमे जीवम, जीवांच्या नियमनामध्ये जीव असतो. जीवानाम नियमे सर्वम म्हणून सांगायचं. जगत वाच्यमिती म्हणून ते जीव सगळे जीव शब्द वाच्य आहे. पृक्त पृथक नियम, पृथक नियमम नाही, हे सगळे वेगळे वेगळे आहे. त्यांचं त्यांचं नियमन जे आहे, आपण परमात्मा आपले नियमन करतो म्हणून त्यांना सांगता येत नसते. केव्हाही सिद्ध नियमन करत असिद्ध असतो, तो राहतच असतो. स्वतःहूनच सगळ्यांच्या बद्दल जाणतो. हे सर्व वेदता म्हणून त्या परमात्म्याला सर्व वेदता म्हणतात. परमात्मा परम हरी असणारा श्री हरी परमात्मा सर्व वेदता आहे. नान्य वेदता स्वतंत्र असते, स्वतंत्र याला सोडून दुसरा कोणीही वेदता नाही, जाणारही. जीव सर्वही दुःखी ना, कारण सगळे जीव दुःखी आहे, दुःखाने युक्त असतात. यदि स्वतंत्र नाही आहे ते दुःखी कदाचित ना. जर हे स्वतंत्र जर नसले, त्यांच्यामध्ये स्वातंत्र्य नसल्या कारणाने दुःखीना हा शेष करा त्यांना दुःख बरं कसं प्राप्त होईल. म्हणून आत्मता, आत्मदाता, आत्ती लोकांना, दुःखी असणाऱ्या लोकांना दुःख देणारा, मुक्तता देणारा देखील तो परमात्मा विष्णू आहे. भगवान परम विष्णू स्वतंत्र सर्वदा एक म्हणून स्वतंत्र असणारा, सर्व कोणत्याही प्रकाराने एका रीतीनेच राहत असतो म्हणून याप्रमाणे महामीमांसेमध्ये सांगितलेलं आहे. हरे ना. आता अक्षर ब्राह्मणाच्या बद्दल सांगायचं सुरू करूया. हम्म. आतापर्यंत पाठ महामीमांसेमध्ये सांगितलं परमात्म्याचं सर्वज्ञत्व, सर्व एकरात सर्व यात तोच आहे असं सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये अक्षरांच्या बद्दल सगळं सांगतो. तर प्रत्येक अक्षरांचं देखील अंतर्यामी असणारा परमात्मा आहे आणि सगळ्या अक्षरांना देखील तोच वाच्य आहे. ही गोष्ट अक्षर ब्राह्मणामध्ये तुम्हाला सांगितली.